नाशिकमध्ये गॅस तुटवड्याचा फटका एका लग्न घराला बसलाय। 2 दिवसांनी म्हणजे 14 मार्चला बेलसरे कुटुंबाच्या मुलीचं लग्न आहे आणि खुशबूच्या लग्नासाठी 2000 पाहुण्यांना निमंत्रणही देण्यात आलंय। मात्र गॅस मिळत नसल्याने बेलसरे कुटुंब टेन्शनमध्ये आलंय। लॉन्स मालकाने एकतर गॅसची व्यवस्था करा अन्यथा जेवणाचा मेनू बदला असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न या कुटुंबाला पडला। मला हे कळत नाही की आता जेवणाची व्यवस्था कशी करणार, कारण की सिलेंडरची इथे कमी आहे, सिलेंडर नाही आहे। ते आता हे आले कार्यालयाचे पण ते काका आले, ते पण सांगतात आम्हाला की तुम्ही करून द्या काहीतरी, कारण की हे होऊ नाही शकत। काही जेवाय आता आम्ही पाहुण्यांना पण तर नाही बोलू शकत ना की तुम्ही येऊ नका, किंवा अर्धे पाहुणे कमी पण नाही करू शकत की सगळ्यांना आम्ही पत्रिका वाटल्या। आता लग्न आहे लगेच 2 दिवसात आणि उद्या हळद आहे माझी, तर आम्ही ह्या सगळ्यासाठी कसं करणार आहोत? खूप पाहुणे आहे, तर थोडंसं फक्त तुमची मदत झाली तर आमच्या इथे म्हणजे सिलेंडरची हेल्प झाली तर मग ते आमचं कार्यक्रम होऊ शकतं। आता आम्ही खूप टेन्शनमध्ये आलोय की कसं काय होणार। आज 20-25 दिवस झाले सिलेंडरचा नंबर पण घेत नाही येते, मग आम्ही अशा टायमाला कुठून करू? आणि आमच्या घरात भाऊ होते आमचे, त्यांचे सिलेंडर घेऊन मी मेहंदीचा आणि बांगडीचा कार्यक्रम इथं घरात करतोय। माझ्या घराच्या खाली आम्ही मंडप टाकलेला आहे, तिथं कार्यक्रम करतोय। पहिले मलाच ते लागणार आहे, मी यांना कुठून देऊ? आणि उद्या हळद आहे आणि हे आज सांगू राहिले, मग आज मी कुठून करू? एका दिवसात रात्रीतून काय करणार आहे? माझा हाच प्रश्न आहे। रात्री तर मीडियातर्फे मी तुम्हाला एकच सांगतो, विनंती करतो का तुम्ही पोचवा आम्हाला कुठून तरी। कमीत कमी माझ्या मुलीच्या लग्नाकरता किती 20 सिलेंडर मागितले, एक भेटत नाही एक।